काय 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 झालं बाबा? काय सगळे आले नाही नाही, हे मला विचारायला आले की या वर्षी सोसायटीत मध्ये गणपती उत्सव होणार आहे, तर त्याचा सगळा कारभार तुम्ही सांभाळणार का? हे दोन म्हातारे गणपतीच्या निमित्तानं बाबांचा राग कसा कमी होईल हे बघतायत ना. त्यांना मनवायला आलेत काय? नाही गुरुनाथ, हे होऊ द्यायचं नाहीये. बाबा काय गरज आहे उगीच तुम्ही याच्यात पडायची? नाही नाही, तुम्ही आधी झालं ते सगळं विसरलात का? हा, हे बघा नानाजी, महाजनी, उगीच काहीतरी फालतू कारण काढून आमच्या घरी यायची काही गरज नाही. हा, बाबा इंटरेस्टेड नाहीये, त्यांना हे नाही करायचं, त्यांना नाही जमणार आहे. हा, मी पण तेच म्हणून राहिले. नाही, नको त्यांना. काय मग मी म्हटलं होतं ना, सुभेदार साहेब कसली जबाबदारी घेणार नाही. नुसत्या तोंडाच्या बाता आहेत त्यातलं काय. चला जाऊ दे. हो नानासाहेब दामले, कुणाला सांगता तुम्ही तोंडाच्या बाता? हा, अहो स्वीकारली स्वीकारली या वर्षीच्या गणपती उत्सवाची जबाबदारी सुभेदारांनी स्वीकारली. असा उत्सव करून दाखवेल ना यावर्षी, तुम्ही सगळे बघत राहाल. आत कुठे तुम्ही? बाबा तुम्हाला काय गरज आहे हे सगळं करायची? त्यांना वाटेल तुम्ही त्यांना माफ केलं. मी माफ वगैरे केलं नाही. माझा राग त्यांच्यावर आहे, देवावर नाही. कळलं? आणि एकदा आता जबाबदारी घेतली तर मागे हटता येणार नाही. मागे कोण हटते? चला मग तर हे ठरलं की सुभेदार काका जबाबदारी घेणार. आजपासून सोसायटीच्या मीटिंग सुरू करू. सुरू, जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त मला आता मीटिंगची वेळ सांगा. ओके, मग मी वेळ आणि जागा कळवतो तुम्हाला. बाप्पा, तू सुख करतायस, दुःख हरतायस. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातलं दुःख कुठल्या कुठं जाऊ, आणि तुझ्या कृपेने सगळ्यांना सुखी होऊ दे. नानाजी आणि बाबांच्यातला गैरसमज एकदा दूर झाला ना, तर खरंच मला खूप आनंद होईल. या या, चला चला सुनबाई, चला चला, चल 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 चल. हा, चल. काय बरं? काय? देवाच्या कार्याला बोलवायला आले ते, यांना आपण त्यांना चहा घ्या काहीच विचारला नाही. नाही हो ना. हाव ना, काय हाव ना? नाही, चहा कशाला विचारायचं, जेवायलाच बोलवायचं ना. नाही तर का? अगं नाही, काय बोलतेस आई, तू थांब बरं जरा. बाबा मला हे अजिबात आवडलेलं नाही. तुम्ही जबाबदारी वगैरे घ्यायची काय गरज होती? कशाला ते भानगडीत पडताय? तेच ना, काऊन घेतली जबाबदारी? नाही नाही, मी भानगडीत वगैरे पडलेलो नाही आहे. कसं आहे, माझा राग नानासाहेब दामले आणि माझ्या नींवर आहे, देवावर नाही आहे. तसंही देवाच्या कार्याला नाही म्हणणं मला नाही जमणार बाबा. बरोबर आहे, बरोबर आहे ताईच. अगं. हो, अरे बरोबर डाव साधला यांनी. हो ना, बरोबर डाव साधला. काय? पुढे काय? बाबा, आओ, चहा, आता चहा गरम करून देते. तू वा वा नाना वा, मिशन सक्सेसफुल केवळ तुमच्यामुळे. हो, नानाजींनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं नसतं तर हे सगळं शक्यच झालं नसतं. हो पण नाना, आता पुढचं कसं करायचं सांगा ना. जे काय करायचं ते आपल्याला सगळ्यांना विचारपूर्वक ठरवायला हवं. बाबांनी हो म्हटल्यावर राधिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलात ना? अगदी जाम खुश झाली होती रे. काय चेहरा फुलला होता ग. हे तुम्हाला सांगतो बघा, ते भाऊसाहेब आणि वहिनी आहेत ना, फार गोड माणसं आहेत, निर्मळ, एकदम निर्मळ. त्यामुळे काय आहे, त्यांच्या मुलाची चूक होते हे त्यांच्या गावीही नाहीये. ओ तेच तर त्यांना पटवून द्यायचं आहे ना नाना. हो, पण ते जरा सावकाशी ना. काय असतं, लहान मुलं असतात ना, एखादी गोष्ट त्यांना आपण सांगितली की ही गोष्ट करू नकोस, त्याचा भाऊ होईल, ऐकत नाही ते. पण त्याच गोष्टीचा त्याला अनुभव आला ना की ती बरोबर सरळ येतं. हो, म्हणजे थोडक्यात त्यांना वेळ द्यायला हवा. हो, वेळ झाला. लेट्स होप फॉर द बेस्ट. नाना, तुम्ही सगळे आता राधिकाला भेटायला गेला होतात ना? हो, कशाला? ते गणेश उत्सवाबद्दल आम्हाला जरा बोलायचं होतं त्यांच्याशी. पण ते तर कोणाशीच बोलत नाहीये. हो, पण म्हणून ते गणेशोत्सवाला येणार नाहीत असं नाही ना? ए, तू जरा वही पेन घेऊन ये रेवती, आपण जरा कामाचं लिहून घेऊया. अच्छा,
म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला कोणाला मला काही सांगायचं नाहीये. आता आम्हाला काम आहे चिकार. काय वायफाय चर्चा आहे ना ती आपण रात्री करू. हा तू जा. ओके, जाते मी. नाना, गणेशोत्सवाचं तिला कशाला सांगितलं? पण नाहीतरी तिला कळलंच असतं. आणि दुसरं म्हणजे सुभेदार काय म्हणाले हे सांगायची मला गरज नाही वाटली. आणि तसंही तिला गुरुनाथ किंवा ईशाकडून कळणारच आहे सगळं. जाऊ दे, तिचं तिच्यापाशी. आपला हेतू सफल झाला ना बस. हो, आणि हे एक बरं झालं की बाबांनी गणेशोत्सवाची सगळी जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे आता त्यांना सगळ्यांबरोबर राहायला लागेल. आता कितीही झालं ना तरी सुभेदारांना बोलावंच लागणार. म्हणजे बोलणारच ते. थोडक्यात काय आहे की सोसायटीची एकात्मता आणि नात्यातला अभंगपणा टिकायला हवा. वा, काय लाग बोललास गुप्ते. देवा गजानना, तुझ्या कृपेनं सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे रे बाबा. परमेश्वरा, सगळ्यांना सुबुद्धी दे रे बाबा. विशेषतः आमच्या शेजाऱ्यांना देवा त्यांना कळू देत रे आमची तगमग. कळेल कळेल महाजनी. काय आपले प्रयत्न वाया नाही जाणार. या सणाच्या निमित्तानं सगळे एकत्र येतात की नाही बघा तुम्ही. आणि त्यासाठीच ही सगळी गँग घरी आली होती. हे असं चाललंय सगळं. अरे यार, म्हणजे तुझा बाबा आता हेल्प करणार त्यांना गणपती फेस्टिवल मध्ये? तर हो, म्हणजे त्यांनी असं चॅलेंज घेतल्यासारखंच घेतलंय ते. मूर्खपणा आहे सगळा नुसता. एक तर बाबांना काही कळत नाही आणि हे सगळे गुंडाळत आहे. But then you tell him ना. No, 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 no. Wait. Don't tell him. म्हणजे आता हे सगळं होईपर्यंत हे ऑरेंजेस जाणारच नाहीत परत. तर नाही ऑरेंज, ते आई बाबा आहेत माझे. काय बोलतेस? सॉरी. मलाही वाटलं होतं एकदा राधिका आणि त्यांचं भांडण झाल्यानंतर ते जातील इथून नागपूरला. म्हणजे कसलं काय, तर राधिकाने बरोबर इमोशनल ब्लॅकमेल करून त्यांना इथे राहायला भाग पाडलं. अरे यार, ही राधिका का वागते एवढी मास्टर माइंड सारखी? यार मला खूप टेन्शन आलंय यार. आणि तुझा डिवाइड अँड रूल वाला फॉर्म्युला ना फ्लॉप, काही होत नाहीये ते. अगं असं फ्लॉप वगैरे नाहीये ग. मी करतोय ना प्रयत्न त्यांना फोडण्याचे, पण हे फुटतच नाहीये. म्हणजे सगळे ना असे चिवट आहेत, चिवट. यार पण आता मी काय करू, मला टेन्शन आलंय खूप. गॅरी, यू आर सो इंटेलिजंट. वर्कआउट समथिंग ना, काहीतरी बोल ना, कर काहीतरी आयडिया. हो बच्चा, मी करतोय ना प्रयत्न. आता मला सांग, मला त्या महाजनी आणि गुप्तेंमध्ये काही इंटरेस्ट आहे का? मी फक्त तुझ्यासाठी करतोय बच्चा. हा, आणि यू नो इट ना. आय नो यू आर सो केअरिंग अँड यू लव्ह मी अ लॉट. मला खूप टेन्शन आलंय रे. ती राधिका आधीच म्हणाले काहीतरी 13 दिवसात जायचं इकडनं. गुड आय एम टेलिंग यू, ती माझं श्रेयसची लग्न लावणार आहे. मला टेन्शन आलं. गॅरी प्लीज डू समथिंग. आय डोंट वांट टू गेट मॅरीड. नाही, असं काही होणार नाहीये. तू काळजी करू नकोस. मी आहे ना. हा, मी करतो सगळं. मला वाटलं होतं एकदा त्या राधिकाला मसाल्यांचं दुकान उघडून दिलं की तिचं अर्ध लक्ष तिकडे असेल आणि आपल्यावरचं लक्ष कमी होईल. कसलं काय, ती अजूनही तेवढंच लक्ष ठेवून आहे. पण डोंट वरी, मी सगळं नीट करतो. ओके, मला थोडा विचार करायला वेळ. ओके. घे ना कॉफी घे ना तू.